विदर्भात प्रख्यात या तालुक्यातील श्री क्षेत्र नागपुरीच्या लक्षेश्वर संस्थानमध्ये महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्त, ग्रामस्थ व पत्रकारांच्या संवाद बैठकीत सोमवार दिनांक 2 रोजी या संस्थांच्या महतीचं महात्म्य विचारात घेऊन या तीर्थक्षेत्राला धार्मिक पर्यटन क्षेत्राचा ब दर्जा प्राप्त होण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्याची आवश्यकता ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर यांनी प्रतिपादन केलं। ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दीपक जोशी, विलास नसले, संजय उमक, गौरव अग्रवाल, मिलिंद जामनिक, रोहित सोळके, गजानन गवई, अजय प्रभे, मचिंद्र भटकर, सुमित सोनोने, योगेश आगासे, विलास सावळे, श्याम वाळस्कर, प्रकाश रिवास, आकाश जामनिक, अतुल नवघरे आदी पत्रकार तसेच लक्षेश्वर संस्थानचे अध्यक्ष राजूभाऊ दहापुते, त्रिलोक महाराज पंचारिया, सरपंच राजप्रसाद कैथवास, दत्ता गवाळे, अरुण अरोरा, दत्ता नाचने, सचिन तामसे, लक्ष्मीकांत शर्मा, सुनील हरणे, महादेवराव ढाकरे, संतोष जोगी, गुलाबराव अवघड, अक्षय अवघड, प्रवीण सुरजुसे, पदाधिकारी व सेवाधारी व भक्तगण, श्री लक्षेश्वर वारकरी सांप्रदायिक मंडळ, लक्षेश्वर प्रार्थना मंडळ, श्री लक्षेश्वर आरती मंडळ, श्री लक्षेश्वर ढोलाचे भजन मंडळ, श्री लक्षेश्वर गुरुदेव सेवा भजन मंडळ सदस्य उपस्थित होते। प्राध्यापक दीपक जोशी यांनी या तीर्थक्षेत्री नारायण नागबली हा महत्त्वपूर्ण विधी केला जाऊ शकतो व त्यामुळे भाविकांची संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त केला। विलास नसले यांनी या तीर्थक्षेत्राचे महात्म्य वर्णन केले। महाशिवरात्री पर्वावर श्री क्षेत्र नागपुरीत 10 फेब्रुवारी पासून 17 फेब्रुवारी पर्यंत कीर्तन सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती यावेळी राजूभाऊ दहापुते यांनी प्रास्ताविकांमधून दिली आहे।